मंडळी, एकदम मोठ्या जंगलात भयंकर दुष्काळ पडला होता. नद्या आटल्या, झाड वाढली आणि अन्नाची कमतरता इतकी वाढली की अनेक प्राणी उपाशी राहू लागले. सगळीकडे भूक, भीती, असहाय्यता पसरली होती. अशाच कठीण काळात एक म्हातारा उंदीर होता. तो खूप दूरदृष्टीचा होता. त्याने थोडं थोडं धान्य साठवून ठेवलं होतं. दुष्काळ सुरू झाल्यावर त्याने स्वतःचा विचार न करता इतर उंदरांना मदत करायला सुरुवात केली. दररोज तो आपल्या साठ्यातून धान्य काढायचा आणि गरजू उंदरांना वाटायचा. सुरुवातीला सगळे त्याचा आदर करायचे, रांगेत उभे राहून धान्य घ्यायचे आणि नम्रपणे म्हणायचे, तुमच्यामुळे आमचा जीव वाचला, आम्ही तुमचे उपकार कधीच विसरणार नाहीत. हे ऐकून म्हाताऱ्या उंदराला खूप आनंद व्हायचा. त्याला वाटायचं त्याची मदत कोणाच्या तरी उपयोगात येत आहे. पण दिवस जात गेले, दुष्काळ वाढत गेला आणि लोकांचे वागणंही बदलू लागले. आता कृतज्ञतेच्या जागी तक्रारी येऊ लागल्या. कोणी म्हणायचं आज मला कमी धान्य मिळालं, तर कोणी म्हणायचं त्याला जास्त का दिलं. काही जण तर धान्य घेतल्यानंतरही लपून आणखी चोरून घेऊ लागले. म्हातारा उंदीर हे सगळं पाहून दुःखी होत होता, पण तरीही तो शक्य तितकी मदत करण्याचा प्रयत्न करायचा. कारण त्याला वाटत होतं लोक अडचणीत आहे. पण एक दिवस अशी वेळ आली की त्याने जमा केलेले धान्यात फक्त काही मोजके दाणे उरले होते. तो थरथरत्या हाताने सर्वांसमोर आला आणि शांतपणे म्हणाला, मित्रांनो, माझ्याकडे आता काही उरलं नाही. हे शेवटचे काही दाणे उरले आहेत. पण कोणीही त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. उलट जमाव त्याच्यावर संतापला. लोक ओरडू लागले, तू खोटं बोलतोय, याने अजून कुठेतरी धान्य लपवलं असेल. आणि अचानक ज्यांचे प्राण त्याने वाचवले होते तेच त्याच्यावर तुटून पडले. त्याला मारू लागले, ओढू लागले, आरोप करू लागले आणि याच गोंधळात तो म्हातारा उंदीर प्राण सोडून गेला. मरताना त्याच्या मनात एकच प्रश्न होता, ज्यांच्यासाठी मी सर्व काही केलं, आज तेच लोक माझ्यावर इतके रागावले आहेत. मित्रांनो, जेव्हा एखाद्या व्यक्तीला मिळणाऱ्या मदतीची इतकी जास्त सवय होते की ती मदत त्याला उपकार नाही तर त्याचा हक्क वाटू लागते. सुरुवातीला तो धन्यवाद म्हणतो, नंतर त्याला ती मदत अपेक्षित वाटू लागते आणि शेवट ती मदत कमी झाली की तो नाराज होतो. कारण त्याला वाटतं हे मला मिळायलाच हवं. हे फक्त या गोष्टीत नाही तर आपल्या आयुष्यातही अनेकदा असंच घडतं. अनेक लोकांना आपण वेळ देतो, साथ देतो, मदत करतो, त्यांच्या अडचणीत उभे राहतो, पण हळूहळू ते त्या गोष्टीची कदर करणं सोडून देतात. कारण त्यांना वाटायला लागतं हे तर त्यांनी करायलाच हवं. आणि ज्या दिवशी आपण थोडं मागे हटतो त्या दिवशी तेच लोक आपल्यावर नाराज होतात. म्हणून मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, मदत करणं ही खूप मोठी गोष्ट आहे, पण मदतीलाही काही मर्यादा असायला हव्यात. कारण मर्यादा नसलेले दयाळूपणा अनेकदा लोकांना कृतज्ञ बनवत नाही तर हक्काचा गाजावाजा शिकवतो. जीवनाचा धडा एकच, लोकांना मदत करा पण स्वतःला संपूर्ण नाही. प्रेम द्या पण स्वतःची किंमत विसरून नाही. साथ द्या पण इतकी नाही की समोरच्याला तुमची जबाबदारी वाटू लागेल.